जय महाराष्ट्र मित्रांनो, मी तुमचा लाडका अज्जू। पहिले तर हा व्हिडिओ बघा, नंतर आपण सविस्तर बोलू। आपण एक काम करा ना, 6 महिने आपल्या घरी राहा, 6 महिने दादाच घरी जा। 6 महिने करण्यापेक्षा महिन्याला 2,500 देतो मी तुला, तू सांभाळ ना। तसंही आपल्या फ्लॅटवर जागा कमीच आहे ना। आणि अक्का, घराच्या बदल्यात 2 एकर जास्तीच घेतले तुम्ही। म्हाताऱ्याला 1800 नुसतं दमाच्या गोळ्याच लागतात। 2,500 काय भूषण सांगता तुम्ही? अरे दादा तुम्ही राशन तिकडे आबाद, आम्हाला करणं लागेल सगळं आगनमुत यायचं। ताईचा फोन आला। बोला ना ताई। काय ग झाले का ग वाटणे? हा झालं तर जमाय आता। बाई मी आणलं असतं पण तुला तर माहिती ना ग माझं कसं आहे ते। जाऊ दे, त्यांनी 2 एकर तरी स्वतःसाठी ठेवायला पाहिजे होतं बाई। कशाला आम्ही देतो 500 रुपये वाढवून। 3,000 अरे आप्पा आधी आमचं होऊ द्या, नंतर तुमचं मांडा। कुठे चाललंय? जिथं आमचं कोणाला ओझ होणार नाही ना तिथे चाललोय। हे घर कोणाचं आहे? हे वावर कोणाचं आहे? आप्पा, तुम्ही कहून काही बनत नाही? जेव्हा पोटचे पोरं राहत नाहीत ना, तेव्हा नात्याची माती होती, आणि मग ही माती घेऊन काय करू? मी येऊ का तुमच्या संग? मी पण होईन ना कधी मोठा। बघितला संपूर्ण व्हिडिओ, तर या व्हिडिओमधून तुम्हाला काय कळालं की ज्या आई वडिलांनी लहानाचं मोठं ज्या मुलांना केलं, तीच मुलं आता त्यांना घराच्या वाटणीसाठी झटत आहेत, त्यांचा हिस्सा त्यांच्या बाजूला काढून घेत आहेत आणि आई वडिलांना कोणीही पोसत नाहीत। अरे तुम्ही का विसरून जाता की तुमच्या पण पोटी कोणीतरी आहे, तुमचं पण मुलगा आहे की जो आता लहान आहे आणि काही वर्षानंतर तो देखील मोठा होणार आहे। आणि मोठा झाल्यानंतर जसं तुम्ही तुमच्या आईवडिलांसोबत केलेलं आहे तसं तोही सुद्धा तुमच्यासोबत करणार आहे। अरे तो लहान आहे, लहानपणापासून तो बघतोय की आपले आईवडील आपल्या आजी आजोबांना पोसत नाहीत, सांभाळत नाहीत, तर तो तुम्हाला कशाला पोसणार आहे, सांभाळणार आहे? हा, तुम्ही त्याच्याकडनं काय अपेक्षा ठेवता की मोठा झाल्यावर माझा पोरगा मला सांभाळेल? अरे शे, नाही सांभाळणार तो पण। तुम्ही जसं तुमच्या आईवडिलांना परक केलं आहे तसं तुमचा पण पोरगा मोठा झाल्यावर तुम्हाला उद्या परक करणार आहे। एवढं लक्षात ठेवा, कर्म आहे, कर्म कोणाला चुकत नाही। कर्म तुम्ही जसे कराल तसं फिरून तुमच्याच कडं कर्म येणार आहे। आणि तुम्ही काय म्हणता आईवडिलांना की तुम्ही माझ्यासाठी केलं काय? अरे त्यांनी लहानाचं मोठं केलं आहे, तुला हे जग दाखवलं आहे, तुला स्वतःच्या पायावर उभं केलं आहे। हा, आज तू तुझ्या परिवाराला सांभाळतोयस कोणामुळं? आईवडिलांमुळं। आणि तू त्यांना काय म्हणतोस तुम्ही माझ्यासाठी केले काय? लाज वाटल्या पाहिजेत अशा मुलांना। हा व्हिडिओ त्या मुलांसाठी जे म्हणतात आईवडिलांना की तुम्ही माझ्यासाठी केलं काय। धन्यवाद।